राष्ट्रीय स्तरावरचे जागतिक कीर्तीचे मानसन्मान लाभले असले तरी सालीम अली यांना कोणी जगप्रसिद्ध जगदविख्यात म्हणून संबोधलेलं आवडत नसे. मी लोकांना माहीत झालो एवढंच, असे कितीतरी सालीम अली आहेत असं ते विनयाने म्हणत. त्यांना कृत्रिम वागण्याचा, खोट्या स्तुतीचा तिटकारा होता. विशेषतः त्यांच्या कार्याची, क्षेत्राची जाणकारी नसलेली व्यक्ती त्यांची स्तुती करू लागली की ते अधिकच कंटाळत. सालीम अलींचा अभ्यास, त्यांचे कार्यतज्ञ वर्तुळापलीकडे सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला बराच काळ जावा लागला. मात्र त्याने सुरू केलेली निसर्ग संरक्षणाची चळवळ जनमानसात रुजू लागल्याची, मूळ धरू लागल्याची चिन्ह त्यांना त्यांच्या उत्तर आयुष्यात पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काळात अस्फुट नि एकाकी वाटणारा त्यांचा आवाज सतत 50-60 वर्षाच्या परिश्रमानंतर बुलंद बलाढ्य होत चालल्याची अनुभूती त्यांना सायलेंट व्हॅलीच्या निमित्ताने मिळाली. विलक्षण कृतकृत्यता वाटावी असाच तो अनुभव. सालीम नावातच सगळी गुणवैशिष्ट्य आहे. सालीम म्हणजे संपूर्ण, अभंग, निरोगी, जशाच्या तसा. सालीम अलींच्या प्रदीर्घ आयुष्याचा पट पाहिला तर त्यांच्या नावातली सार्थकताच जाणवते. अचूक, आखीव रेखीव, निग्रही, अभंग. सालीम अली निरोगीही होते. वक्तशीर, निर्व्यसनी सालीम मिताहारी होते. त्यांची तब्येत नेहमी 100% खणखणीत, त्यात मैलोनमैलाची चाल, त्यामुळे अंगकाठीही चिवट काटत. आजारपण जवळपासही फिरकत नसे. कोणी आजारी पडतोच कसा याचं त्यांना कोडं पडे. कोणी आजारी पडलेलं त्यांना सहनही होत नसे. विशेषतः पक्षी मोहिमेवर असताना अशा वेळी कोणी आजारी पडण्याची आगळीक केली की त्याची तातडीनं स्वगृही पाठवणी व्हायची. अगदी अलीकडे म्हणजे वयाच्या 82व्या वर्षी ते 6 जणांच्या चमूसह अंदमान निकोबार बेटावर पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. त्या 6 पैकी 4 मलेरियानं आडवे झाले. त्या 4घांनाही सालीम अलीने तातडीनं मुंबईला रवाना केलं आणि उरलेल्या 2घांसह आपली मोहीम पार पाडली. याही वयात पाठीवर नेहमीची हॅवरसॅक टाकून सिंहगडावर पक्षी निरीक्षणासाठी जाण्याची त्यांची तयारी असे. साधारणतः 60 उलटली की भारतीय माणूस प्रवासाला नाखुश असतो, पण 90तही सालीम साहेब पक्षी यात्रेसाठी उत्सुक असत, तयार असत. तरुणांनाही मागे सारणारा तो उत्साह. उभ्या उंटावर स्वार होण्यासाठी इतरेजण शिडीची शोधाशोध करत असत, तेव्हा वयानं त्यांच्यापेक्षा दुपटीनं असलेले हे आजोबा शरीराला एक झटका देऊन उंटावर चढून स्वार झालेले असत. 5-5 किलोमीटर्स पायी चालत जाऊन आजूबाजूची एखादी पुरातन गुहा पाहायला निघतानाही ते सर्वांच्या पुढं असत. कंटाळा, थकवा, आळस या शब्दांना त्यांच्या जीवनक्रमात थारा नव्हता. त्याही वयात त्यांच्या चालण्याचा झपाटा उणावलेला नव्हता. बरोबर चालणाऱ्यांना त्यांच्या चालीशी जुळवून घेताना धावपळ करावी लागे. पक्षी निरीक्षणातील संथ गती त्यांना चालण्याला मानवत नव्हती, तशी त्यांच्या मोटरसायकललाही कधी मानवली नाही. पक्ष्यांपाठी मैलोन मैल पायी भ्रमंती करत, पण मानवी सृष्टीत वावरताना मात्र त्यांचा वेग हवा असे. त्यांची लाडकी सनबीम मोटरसायकल हे आयुष्यातलं खास प्रकरण. ते एकदा तिच्यावर आरूढ झाले की भन्नाट वेगाने मुंबईचे गर्दीचे रस्ते लिलया पार करत, पक्ष्यांप्रमाणे उडता येत नसल्याची कसर भरून काढत वयाच्या 70रीत आल्यावर डॉक्टरांनी बंदी घातली. त्यानंतरच ती सवारी थांबली. 1950 साली या मोटरसायकलवरून त्यांनी युरोपचा प्रवास केला. 1-2 जिव्हावरचे प्रसंगही अनुभवले. या साहस यात्रेचं वर्णन त्यांनी आत्मचरित्रात समरसतेने केलंय. वार्धक्यात मोटरसायकल स्वारीवर बंदी आली तरी त्या प्रेमाला ओहोटी लागली नव्हती. 1980 साली ते श्रीलंकेला गेले. तिथं मोटरसायकलीचं एक प्रदर्शन चालू होतं. वेळात वेळ काढून ते तिथं गेले. अर्धा-1 तास तिथं घालवला. नवीन मॉडेल्स अभ्यासली, बांधणीतले बदल नि बारकावे समजून घेतले, आपलं ज्ञान अद्ययावत करून घेतलं. त्यांच्या खणखणीत प्रकृतीचं, आरोग्य संपन्न दीर्घायुष्याचं कुतूहल सर्वांनाच असेल. जो तो आपापल्या परीनं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करे, मग ते त्यावर काहीतरी गमतीशीर उत्तर देत. एकदा असंच झालं. भरतपूरला
पक्षांचे स्थलांतरण विषयक आंतरराष्ट्रीय सेमिनार चालू होता. देशोदेशीचे प्रतिनिधी उपस्थित होते. रात्री भोजन प्रसंगी वृद्ध सालीम अली थाळीत थोडासा चना भतुरा घेऊन एका बाजूला बसून खात होते. वार्धक्यात त्यांचा मिताहार आणखीनच संकोचला होता. त्यात ते रात्रीचे अगदीच कमी खात, पण चना भतुरा आवडीचा म्हणून जरा चव घेत होते. एका परदेशी मित्रानं त्यांना हेरलं. त्यांची मस्करी करण्यासाठी म्हणाला, कळलं, तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य कळलं, चना भतुरा. पण आयुष्यभर फक्त तोच खाल्ला तर नाही बरं का? सालीम अलींनी वार परतवला. आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य सांगताना ते म्हणत, ज्याला 90वे वर्ष पाहायचं आहे त्यानं पक्षी निरीक्षण करावं. 90वे वर्ष हे एखाद्याच्या दृष्टीने अनंत ठरू शकतं, पण या वयातही निवृत्तीचा विचार त्यांना स्पर्शही करू शकला नाही. मी जोवर कार्यरत आहे तोवर 90 काय आणि 100 काय मला त्याची काळजी नाही. पुराण वस्तू होऊन जगण्यात मात्र अर्थ नाही. त्यांच्या वृत्तीनं मनाला मरगळ कशी ती नव्हतीच, म्हणून तर 90व्या वाढदिवशी त्यांचं अभिष्ट चिंतन करणाऱ्यासाठी येणाऱ्यांचे स्वागत करायला ते दाढीला व्यवस्थित आकार वगैरे देऊन टापटीपणे कपडे करून वेळेवर तयार होते. अनेकांनी त्यांना भेट कार्ड, भेट वस्तू, पुष्पगुच्छ दिले. ते सारं पाहून गमतीनं डोळे मिचकावत खांदे उडवत उद्गारले, बाकी लग्नापरीस हे बरं. त्यांच्या वार्धक्याला असमर्थतेच्या भावनेचा स्पर्श होता. कामाचा व्याप नि वेग दोन्ही अफाट. इतरांच्या कामाचा वेग कमी वाटला की ते म्हणत, मला आणखीन 25 वर्ष जगायला मिळालं तर कितीतरी काम उरकू शकेल. वार्धक्याचा सरत आलेल्या आयुष्याचा विचार करत बसत निष्क्रिय निवृत्तीचा तवंग आपल्या आयुष्यावर चढू द्यायची त्यांची तयारी नव्हती. अतिवृद्धावस्थेतही पुढच्या 2-4 वर्षात पार पाडायच्या योजनांचे मनसुबे नि आराखडे त्यांच्यापाशी तयार होते. त्यांचा कामाचा झपाटा पाहून, त्यांची नित्याची उल्हासित उत्साहित वृत्ती पाहून त्यांच्या सहवासात वावरणारी व्यक्तीही चकित व्हायची. एखादा मुलाखतकार कुतूहलाने त्यांना विचारायचा, सभोवताली वातावरण उबवणारं आहे, पूर, दुष्काळ, राजकीय ऐश्वर्य, अशा परिस्थितीत तुम्ही प्रफुल्लित मनाने कार्यरत कसे राहू शकता? एकतर मी आशावादी, त्यामुळे सतत प्रयत्नशील असतो आणि माझ्या हसण्याविषयी म्हणाल तर मला नीट ऐकू येत नाही, त्याचा मी फायदा घेत असतो. संभाषण कंटाळवाणं त्रासदायक होत असं वाटलं की माझं श्रवण यंत्रच बंद करतो. शिस्तीचे, वक्तशीरपणाचे, अचूकतेचे, परिपूर्णतेच्या ध्यासाचे कंगोरे त्यांच्या स्वभावाला होते. पण तितकाच त्याहूनही वरचढ ठरणारा एक स्वभाव विशेष होता, सौहार्दता. आपल्या नर्म विनोदी वाणीमुळे, सौहार्दपूर्ण वर्तनामुळे ते त्यांच्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, विद्यार्थी वर्गात, सहकार्यात प्रिय होते. विनोदाचा अखंड झरा त्यांच्या भोवती कायम झुळझुळ वाहत असायचा. त्यांचं हास्य पसरत दरवळत जायचं. ते कोणाचे सालीम भाई होते, कोणाचे सल्लू चाचा होते, तर कोणाचे मामू होते. सहकाऱ्यांचे ओल्ड मॅन होते, तर कर्मचारी वर्गात म्हातार बा होते. मोठ्या भगिनी फरहाद आणि कमरुनिस्सा यांना दीर्घायुष्य लाभलं. या दोघींनी सालीम अलींना भगिनी प्रेमा इतकंच मातृप्रेमही दिलं. अगदी वार्धक्यातही रुपेरी केसांची ही भावंड बंगल्याच्या हिरवळीवर संध्याकाळी गप्पा गोष्टी करत बसत, तेव्हा ते दृश्य कमालीचं विलोभनीय होते. मात्र शारीरिक दुर्बलतेचा, वैयक्तिक सुखदुःखाचा जाहीर आविष्कार त्यांना कधीच मान्य नव्हता. स्वतःच्या भावभावनांचं प्रदर्शन त्यांनी कधीच केलं नाही. त्यांची प्रिय भगिनी, जिने सलग 35-40 वर्ष त्यांची घर गृहस्थी सांभाळली, तेहमिनानंतर त्यांची देखभाल केली, ती कमरुनिस्सा 1976 सालात वारली. तिच्या मृत्यूसमयी ते भूतानच्या पक्षी मोहिमेवर होते. तिथे त्यांनी ही दुःखद वार्ता समजली. त्या दिवशी दिवसभर त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. मला जेवायलाही बोलवू नका म्हणाले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कामाला लागले. स्वतःच्या मृत्यूचा विचार त्यांना कधी अस्वस्थ करत नसावा. मृत्यूचे वेध लागतात त्या वयातही कधी त्यांना मृत्यूनंतर काय वगैरे विषय आकर्षण घेत नव्हते. त्या विषयीच्या वाचनाबद्दल विषय निघाला, चर्चा होऊ लागली की ते खांदे उडवून म्हणत,
कशाला त्या वाचनात वेळ घालवा? पक्षासंबंधीची बरीच कामं उरकायची आहेत. असं असलं तरी आपली कबर देहरादूनला तेहमिनाच्या कबरी शेजारी असावी असा विचार 80 ओलांडण्याच्या सुमारास त्यांनी व्यक्त केला होता. त्या काळात त्यांनी देहरादूनमध्ये तेहमिनाच्या कबरीचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला, पण मधल्या 40 वर्षात ते स्थान कुठल्या कुठं हरून गेलं होतं. मग त्यांनी तो विचार बाजूला टाकला. तसंच एकदा आपलं दफन करण्यापेक्षा दहन करावं असा विचारही त्यांनी आपल्या वडील बहिणीकडे फरहादकडे व्यक्त केला, पण तिने त्यावर आक्षेप घेतला. तेव्हा ठीक आहे, मेल्यावर मला काय त्याचं, हवं ते करा म्हणून आपल्या पुरता तो विषय संपवला. मृत्यूविषयी ते फारसे गंभीर नव्हते, किंबहुना त्याकडे खिलाडू वृत्तीने पाहत असावे. 1980 सालातला त्यांचा एक फोटो आहे. गळफासाचा दोरखंड मानेभोवती ठेवून त्यांनी फोटोसाठी पोज दिली. हा फोटो आहे अंदमानातील फाशी देण्याच्या स्थानावरचा. तिथल्या पक्षी सर्वेक्षण मोहिमेत याही स्थळाचं दर्शन त्यांनी घेतलं होतं. मृत्यूविषयी विचार करायला त्यांना फुरसत नव्हती. तो यायचा तेव्हा येईल, तोवर आपलं काम करत राहायचं. तो आला की जायचं, एवढा साधा सरळ विचार. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा कालच्या पुढचं एक नवं पाऊल होतं. साचलेपण टाळणाऱ्या प्रवाही जीवनाचा विचारांचा दस्तावेज होता.